नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका विलक्षण प्राचीन संस्कृतीचा शोध घेणार आहोत. आपल्या एका श्रोत्याने पाठवलेल्या माहितीच्या आधारे आपण हडप्पा संस्कृतीच्या जगात प्रवेश करणार आहोत. म्हणजे विटा, मणी आणि हाडे यांच्यामधून एक हरवलेलं जग कसं उभं करता येतं हे पाहूया. आपलं ध्येय आहे की या संस्कृतीची ओळख करून घेणे, त्यांची सुनियोजित शहरं पाहणे आणि त्यांच्याबद्दलची न उलगडलेली रहस्य जाणून घेणे. चला हा अभ्यास सुरू करूया. नक्कीच. आणि ही संस्कृती समजून घेण्यासाठी आपल्याला पुरातत्व शास्त्रज्ञांच्या नजरेतून पाहावं लागेल. म्हणजे ते सापडलेल्या वस्तूंचा अर्थ कसा लावतात आणि त्यातून इतिहास कसा उलगडतात हे पाहणं खूप खूप रंजक ठरेल. सुरुवात करूया हडप्पा संस्कृतीच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वस्तूपासून. हडप्पन मुद्रा म्हणजे सील, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवलेल्या या मुद्रांवर प्राण्यांची चित्र आहेत आणि एक लिपी आहे जी आजही आपल्याला वाचता आलेली नाही. हीच तर या संस्कृतीची सर्वात मोठी रहस्यमय गोष्ट आहे. या संस्कृतीला सिंधू संस्कृती असंही म्हणतात. तिचा कालखंड खूप मोठा आहे, म्हणजे इसवी सन पूर्व 6000 ते इसवी सन पूर्व 1300 पर्यंत. पण यातला जो इसवी सन पूर्व 2600 ते 1900 हा काळ आहे, तो प्रगल्भ हडप्पा म्हणजे मॅच्युअर हरप्पन काळ होता, सर्वात संपन्न आणि शहरी. आणि ही संस्कृती पसरली होती तरी कुठे? म्हणजे तिचा विस्तार किती मोठा होता? तिचा विस्तार खरं तर खूप मोठा होता. अफगाणिस्तानमधले सिंध आणि पंजाब प्रांत, आणि मग भारतात जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात. महाराष्ट्रापर्यंत? हो, अगदी महाराष्ट्रापर्यंत या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. राखीगडी, मोहेंजोदारो, हडप्पा, धोलावीरा ही काही प्रमुख शहरं होती. आत्तापर्यंत विचार करा, 2000 पेक्षा जास्त वसाहती सापडल्या आहेत. वा, म्हणजे हे एक प्रचंड मोठं जग होतं. आणि या संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शहरं, विशेषतः मोहेंजोदारो. असं म्हणतात की ही शहरं खूप विचारपूर्वक वसविण्यात आली होती. चला हे जरा उलगडून पाहूया. अगदी बरोबर. मोहेंजोदारोमध्ये वस्ती 2 भागांत विभागलेली होती. एक लहान पण उंच भाग, ज्याला दुर्ग किंवा सिटीडेल म्हणतात. अच्छा. आणि दुसरा खूप मोठा पण सखल भाग, ज्याला खालचे शहर म्हणजे लोअर टाउन म्हणतात. दुर्ग उंच विटांचा चौथऱ्यावर बांधला होता आणि त्याला तटबंदीने सुरक्षित केलं होतं. आणि या नियोजनाचे आणखी काय पुरावे आहेत? म्हणजे हे इतकं प्लॅन्ड होतं हे कशावरून दिसतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची गटार योजना, ड्रेनेज सिस्टीम. रस्त्यांच्या कडेने पक्क्या विटांनी बांधलेली आणि वरून झाकलेली गटारं होती. आणि गंमत म्हणजे आधी गटारं आणि रस्ते बांधले गेले आणि मग त्यांच्या बाजूने घरं बांधली गेली हे स्पष्ट दिसतं. म्हणजे आधी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मग घरं. अगदी. अर्नेस्ट माके नावाच्या पुरातत्वशास्त्रज्ञाने तर म्हटलंय की आत्तापर्यंत सापडलेली ही सर्वात परिपूर्ण प्राचीन व्यवस्था आहे. कमाल आहे. आणि घरांची रचना कशी होती? बहुतेक घरं ही अंगणाच्या भोवती बांधलेली होती आणि त्यांनी प्रायव्हसीची म्हणजे खाजगीपणाची विशेष काळजी घेतलेली दिसायची. ती कशी? तळमजल्यावरचं भिंतींना खिडक्या नसत आणि मुख्य दरवाजातून आतलं अंगण थेट दिसायचं नाही. अच्छा, म्हणजे प्रत्येकाची आपली खाजगी जागा होती. हो, आणि प्रत्येक घरात विटांनी बांधलेलं स्नानगृह होतं आणि अनेक घरांमध्ये स्वतःची विहीर असे. मोहेंजोदारोमध्ये एक अंदाज आहे की सुमारे 700 विहिरी असाव्यात. 700? एका शहरात? अविश्वसनीय. आणि तो जो दुर्ग नावाचा उंच भाग होता, तिथे काय खास होतं? तिथे काही विशेष सार्वजनिक वापराच्या इमारती होत्या. उदाहरणार्थ धान्य कोठार म्हणजे वेअरहाऊस आणि महास्नानगृह, द ग्रेट बाथ. द ग्रेट बाथ ऐकले याबद्दल? हो, हे एक मोठं आयताकृती कुंड होतं जे कदाचित विशेष धार्मिक विधींसाठी वापरलं जात असावं. अच्छा, म्हणजे या लोकांमध्ये सामाजिक किंवा आर्थिक फरक होते का? हे पुरातत्वशास्त्रज्ञ कसं शोधून काढतात? हा खूप चांगला प्रश्न आहे. यासाठी ते मुख्यत्वे 2 गोष्टींचा अभ्यास करतात. एक म्हणजे दफनविधी म्हणजे बरियल्स. मृतांना साधारणपणे खड्ड्यांमध्ये दफन केलं जायचं. काही कबरींमध्ये मातीची भांडी आणि दागिने सापडतात. म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनासाठी? कदाचित तशी श्रद्धा असावी. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की इजिप्तच्या पिरामिडप्रमाणे प्रचंड संपत्ती पुरल्याचे कुठेही दिसत नाही. अच्छा, आणि दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट म्हणजे विलासी वस्तू, लक्झरीज. ज्या वस्तू दुर्मिळ, महागड्या किंवा गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या असत त्यांना विलासी मानलं जातं. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ फियान्स.
फियान्स या विशिष्ट पदार्थापासून बनवलेली लहान सुगंधी द्रव्याची भांडी. हे बनवणं खूप अवघड होतं. फियान्स. हो, वाळू, रंग आणि डिंक एकत्र करून ते भाजायचे आणि त्यातून एक चकचकीत वस्तू तयार व्हायची. म्हणजे हे बनवण्यासाठी खास कौशल्य लागायचं. अगदी. आणि अशा वस्तू मोहेंजोदारो आणि हडप्पासारख्या मोठ्या शहरांमध्येच जास्त सापडतात, लहान वस्त्यांमध्ये नाही. इथेच तर खरी गंमत आहे, या लोकांची कलाकुसूर आणि व्यापार कसा होता. म्हणजे हे फियॉन्स बनवणारे कारागीर कुठे होते? चन्हूदारोसारखी काही ठिकाणं खास कलाकुसरीसाठी होती. तिथे मणी बनवणे, शंखावरील कोरीवकाम, धातुकाम अशी कामं चालायची. कार्नेलियन, जॅस्पर, स्फटिक, तांबे, सोनं आणि शंख अशा विविध वस्तूंपासून ते मणी बनवायचे. नागेश्वर आणि बालाकोट सारख्या समुद्रकिनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये शंखाच्या वस्तू म्हणजे बांगड्या वगैरे बनवण्यावर भर होता. पण हा सगळा कच्चा माल म्हणजे सोनं, तांबं, शंख हे ते आणायचे कुठून? यासाठी त्यांचे व्यापारी संबंध दूरवर पसरले होते. विचार करा, राजस्थानच्या खेत्री भागातून तांबे, ओके. दक्षिण भारतातून सोनं, तर अफगाणिस्तानातून लाजवर्दी म्हणजे लॅपिस लॅझुली नावाचा निळा दगड आणला जात असे. अफगाणिस्तानामधून? त्या काळात अविश्वसनीय हे तर. इतकंच नाही तर ओमानमधूनही तांबे आणल्याचे पुरावे आहेत. मेसोपोटेमियाच्या म्हणजे आजच्या इराकच्या लिखाणात मेलुहा नावाच्या प्रदेशाचा उल्लेख येतो. मेलुहा. हो, आणि बहुतेक तज्ज्ञांच्या मते हा मेलुहा म्हणजेच हडप्पाचा प्रदेश असावा. म्हणजे आपण त्यांच्या व्यापाराबद्दल, वस्तूंबद्दल इतकं काही जाणतो, पण यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल काहीच नाही, हे खूप विचित्र वाटतं. आपण सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्या रहस्यमय लिपीबद्दल काय सांगता येईल? ती लिपी अजूनही उलगडलेली नाही. यात सुमारे 375 ते 400 चिन्ह आहेत आणि ती उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे असा अंदाज आहे. म्हणजे जोपर्यंत ही लिपी वाचता येत नाही तोपर्यंत या संस्कृतीबद्दलची अनेक रहस्य उलगडणार नाहीत. मग या एवढ्या मोठ्या सुनियोजित संस्कृतीवर राज्य कोण करत होतं? कोणी राजा होता का? हा एक मोठा प्रश्न आहे. मोहेंजोदारोमध्ये सापडलेल्या एका पुतळ्याला पुजारी राजा म्हणजे प्रीस्ट किंग म्हटलं जातं. पण तो खरंच राजा होता का याचा कोणताही ठोस पुरावा नाही. म्हणजे तो कोणी श्रीमंत व्यापारीही असू शकतो की नाही? अगदी. काही तज्ज्ञांच्या मते इथे कोणी एक शासक नव्हता, तर काहींच्या मते प्रत्येक शहराचा वेगळा शासक होता. पण विटांचं समान प्रमाण, नियोजित शहरं यावरून कुठली तरी एक केंद्रीय सत्ता असावी असं वाटतं. आणि मग या प्रगत संस्कृतीचा अंत कसा झाला? इसवी सन पूर्व 1800च्या सुमारास बहुतेक प्रगल्भ हडप्पन शहरं ओस पडू लागली. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण भांडी, मुद्रा, वजनं नाहीशी झाली. का? काय झालं असेल? यामागची कारणं अनेक असू शकतात. पूर्वी आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत मांडला जायचा, पण तो आता मागे पडला आहे. आता हवामानातील बदल, पूर, नद्या कोरड्या पडणं किंवा एखाद्या केंद्रीय सत्तेचा अंत होणं अशा अनेक शक्यतांवर विचार होतोय. आणि राखीगढी येथे झालेल्या DNA संशोधनाने तर सगळी कहाणीच बदलून टाकली असं वाटतंय. हो, ते संशोधन खूप महत्वाचं आहे. त्यातून असं समोर आलंय की हडप्पा संस्कृतीचे लोक हे इथलेच मूळ निवासी होते. ते बाहेरून आलेले नव्हते. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांचा अनुवंशिक वारसा आजही दक्षिण आशियातील लोकांमध्ये टिकून आहे. या संशोधनामुळे आर्यांच्या आक्रमणामुळे ही संस्कृती नष्ट झाली हा सिद्धांत जवळजवळ निकालात निघालाय. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय? आपल्यासमोर एक अशी नागरी संस्कृती उभी राहते जी अत्यंत प्रगत होती, शिस्तबद्ध होती, जिचे व्यापारी संबंध दूरवर पसरले होते, पण जिच्याबद्दलची अनेक रहस्य आजही कायम आहेत. आपण त्यांच्या लिपीच्या उलगडण्याची वाट पाहत आहोतच, पण मला वाटतं की खरा विचार करायला लावणारा प्रश्न वेगळा आहे. कोणता? राखीगढीच्या DNA संशोधन हे सिद्ध करतं की आपण कोणत्या तरी परक्या, हरवलेल्या संस्कृतीकडे पाहत नाही, तर कदाचित आपल्याच उपखंडातील इतिहासाच्या मुळांपर्यंत पोचलो आहोत. त्यामुळे खरा विचार हा आहे की आजही आपल्या अनेक प्रादेशिक परंपरांमध्ये, कलाकुसरीमध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये त्या प्राचीन संस्कृतीचे धागेदोरे लपलेले असू शकतात का, हा विचार प्रत्येकाने करायला हवा.